नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आयन म्हणजे काय हे माहीत आहे का? तर बघा, तुम्ही आयन हा शब्द नक्कीच ऐकला असेल. मग या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आयन म्हणजे काय आणि त्यानंतर आपण आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांच्या आयनन ऊर्जेचा म्हणजेच आयनीभवन ऊर्जेचा आवर्तीकल पाहूया. म्हणजेच एखाद्या अणूला आयन बनवणे, विशेषतः धनायन बनवणे किती कठीण आहे. मग बघा, आयन म्हणजे एक असा अणू किंवा रेणू ज्याच्याकडे निव्वळ धन किंवा मग ऋण विद्युत प्रभार असतो. तर आपल्याला माहित आहे, रासायनिकदृष्ट्या अणू हा उदासीन असतो, कारण अणूमध्ये जेवढे धन प्रोटॉन असतात तेवढेच ऋण इलेक्ट्रॉन असतात. मग बघा, अणूवरचा हा निव्वळ प्रभार तेव्हाच निर्माण होतो जेव्हा त्या अणूमधील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान नसते. न्यूट्रॉन हे देखील अणूचे घटक असले तरी ते उदासीन असतात, त्यामुळे त्यांचा आयन निर्मितीवर परिणाम होत नाही. आपल्याला अणूवर निव्वळ विद्युत प्रभार मिळतो तो अणूतील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या संख्येमधील फरकामुळे. जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान नसेल तर अणू किंवा रेणूकडे निव्वळ विद्युत प्रभार असतो. रेणू म्हणजे एकापेक्षा जास्त अणू जे एकमेकांशी बांधलेले असतात. जर अणूमध्ये प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असेल तर धनायन निर्माण होते, कारण प्रोटॉन हे धनप्रभारित असतात. आणि याच्या उलट जर अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनपेक्षा जास्त असेल तर ऋणायन निर्माण होते, कारण इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात. उदाहरणार्थ, समजा हायड्रोजनचा अणू त्याच्या उदासीन अवस्थेत असेल तर त्याच्याकडे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. पण जर आपण त्याचा तो एकमेव इलेक्ट्रॉन काढून टाकला तर हायड्रोजनकडे निव्वळ धनप्रभार येईल, म्हणजेच त्याच्याकडे फक्त एक प्रोटॉनच उरेल. मग अशा प्रकारे जेव्हा आपण धनायन विषयी बोलतो तेव्हा त्यामध्ये प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असते. आपण अशा धनायनांना कॅटायन असे सुद्धा म्हणतो, म्हणजेच धनप्रभारित आयनासाठी वापरला जाणारा दुसरा शब्द म्हणजेच कॅटायन होय. त्याचप्रमाणे आपण ऋणायन सुद्धा पाहू शकतो. उदाहरणार्थ फ्लोरीन. जर फ्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो तर त्याच्यावर निव्वळ एक इतका ऋणप्रभार येतो आणि अशा ऋणप्रभारित आयनाला आपण ॲनायन असे म्हणतो. मग आता इतके समजल्यावर आता आपण विचार करूया की आवर्त सारणीतल्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंना आयनांमध्ये रूपांतरित करणे किती कठीण आहे. विशेषतः त्यांना कॅटायन बनवणे किती कठीण आहे बरं. हे समजून घेण्यासाठी आपण एक संकल्पना पाहूया. ती संकल्पना म्हणजे आयनन ऊर्जा. आता लक्षात ठेवा, आयनन ऊर्जेला आपण आयनीभवन ऊर्जा असेही म्हणतो. तर बघा, आयनन ऊर्जा म्हणजे मूलद्रव्याच्या अणूतील बाह्यतम इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा होय. आणि त्यामुळे संपूर्ण अणू अधिक धनप्रभारित होतो. म्हणूनच या ऊर्जेला खरं तर कॅटायनन ऊर्जा असेही म्हटले जाऊ शकते, कारण मूलद्रव्याच्या अणूला धनायन बनवण्यासाठीच ही ऊर्जा वापरली जाते. चला तर मग आता आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या आयनन ऊर्जेच्या आवर्ती कलाबद्दल विचार करूया. तर बघा, तुमच्या समोर एक आवर्त सारणी आहे. आपल्याला आधीच आवर्त सारणीतल्या वेगवेगळ्या गणांबद्दल माहिती आहे. उदाहरणार्थ, जर आपण विशेषतः गण 1 वर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला माहित आहे की यामधील हायड्रोजन हा जरी गण 1 मध्ये असला तरी तो थोडासा विशेष प्रकारचा आहे आणि याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये थोडं बोललेलो आहोत. पण जर आपण हायड्रोजनच्या खाली असलेले मूलद्रव्य म्हणजेच अल्कधातू पाहिले तर त्यांबद्दल आपल्याला माहित आहे की त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 आहे. त्यामुळे ते सहजपणे एक इलेक्ट्रॉन गमावतात. मग का बरे ते इलेक्ट्रॉन गमावतात? कारण जर त्यांनी एक इलेक्ट्रॉन गमावला तर त्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण त्यांच्या आधी येणारे राजवायू म्हणजेच नोबेल गॅस सारखे होते. म्हणूनच जर लिथियम एक इलेक्ट्रॉन गमावतो तर त्याच्या बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे हेलियम सारखे होते, म्हणजेच त्याच्याकडे पहिल्या कवचात 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात. सामान्यतः अणूच्या स्थिर स्थितीबद्दल आपण अष्टकाचा नियम वापरतो, पण लिथियमचा आयन किंवा मग हेलियमचे अणू यामध्ये इलेक्ट्रॉनचे एकच कवच असते. आणि आपल्याला माहित आहे की पहिल्या कवचात फक्त 2च इलेक्ट्रॉन समाविष्ट होऊ शकतात. म्हणून लिथियमचा आयन किंवा हेलियम यांसारख्या अणूमध्ये ते फक्त 2 इलेक्ट्रॉन असलेले स्वरूपण हे स्थिर मानले जाते. पण यापुढचे घटक जसे की सोडियम, पोटॅशियम इत्यादींसाठी नियम वेगळे असतात. जर तुम्ही या मूलद्रव्यांच्या अणूमधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर त्यांचे बाह्यतम कवच
त्यांच्या आधी असलेल्या राजवायूंसारखे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करेल। सोडियम पासून खालपर्यंत जे मूलद्रव्य आहेत त्यांनी जर आपल्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन गमावला तर त्यांच्याकडे परिपूर्ण असे अष्टक तयार होते। लिथियमसाठी जरी हे 2 इलेक्ट्रॉन असलेले द्विक असले तरी त्यासाठी तेच एक स्थिर स्वरूपण मानले जाते। जर तुम्ही लिथियममधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हेलियम सारखे होईल, म्हणजेच त्याच्या बाह्यतम कवचात फक्त 2 इलेक्ट्रॉन राहतील। म्हणून तुम्ही कल्पना करू शकता की अल्क धातूंपासून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी आयनन ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जा ही खूपच कमी असते। म्हणूनच मी इथे या बाजूला लिहितो की कमी आयनन ऊर्जा। आता जर आपण आवर्त सारणीच्या उजव्या बाजूकडे गेलो तर नेमकं काय होईल? चला तर मग या आवर्त सारणीच्या उजवीकडे लक्ष केंद्रित करूया। जर आपण या राजवायूंकडे पाहिले तर बघा, यांबद्दल आपल्याला आधीच माहित आहे की ही मूलद्रव्ये खूपच स्थिर असतात। त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बदलले जाणे त्यांना अजिबात नको असते, म्हणजेच ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत। उदाहरणार्थ, जर आपण निऑन पासून खालील राजवायूंकडे पाहिले तर त्यांच्या बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच त्यांचे अष्टक पूर्ण असते। मात्र हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन असतात जे की पहिल्या कवचात समाविष्ट होतात। म्हणूनच अशा अणूमधून इलेक्ट्रॉन काढणे खूपच कठीण असते, त्यासाठी खूप जास्त आयनन ऊर्जा लागते। मग बघा, कमी आयनन ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रॉन सहज काढता येणे, तर हे आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला अल्क धातूंसाठी उपयुक्त असते। त्याच प्रकारे जास्त आयनन ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रॉन काढणे खूप कठीण, जे की उजव्या बाजूला म्हणजेच राजवायूंना लागू होते। तर इथे आयनन ऊर्जेबद्दल एक सर्वसाधारण कल तयार होतो, तो म्हणजे आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आयनन ऊर्जा वाढते। त्यानंतर आपण पाहूया आवर्त सारणीत वरून खाली जाताना या आयनन ऊर्जेबद्दल कोणता आवर्ती कल असतो। मग जर आपण कोणत्याही गणाकडे पाहिले, उदाहरणार्थ गण 1 हा अल्क धातूंचा गण आहे, तर यामध्ये जर आपण तळाकडे पाहिले जसे की सेसियम, तर बघा सेसियमचा संयुजा इलेक्ट्रॉन हा 6व्या कवचामध्ये असतो। मग त्यामुळे तो केंद्रकापासून खूप लांब असतो आणि जर त्याची आपण लिथियम सोबत तुलना केली तर लिथियमचा बाह्यतम इलेक्ट्रॉन 2ऱ्या कवचामध्ये असतो, जो केंद्रकाच्या जास्त जवळ आणि अधिक मजबूतीने केंद्रकाशी बांधलेला असतो। म्हणूनच सेसियमचा बाह्यतम इलेक्ट्रॉन काढणे हे खूप सोपे असते, त्यामुळे त्याची आयनन ऊर्जा खूपच कमी असते। हेच नियम राजवायूंसाठी सुद्धा लागू होतात। उदाहरणार्थ, झेनॉनचे बाह्यतम इलेक्ट्रॉन हे केंद्रकापासून लांब असतात, त्यामुळे त्यांना काढायला थोडी कमी ऊर्जा लागते, पण हेलियम किंवा मग निऑन यांचे इलेक्ट्रॉन केंद्रकाजवळ असतात, त्यामुळे त्यांना काढायला खूप जास्त ऊर्जा लागते। म्हणजेच आवर्त सारणीमध्ये वरून खाली जाताना आयनन ऊर्जा कमी होत जाते। याला उलट करून आपण म्हणू शकतो की आवर्त सारणीमध्ये खालून वर जाताना मूलद्रव्यांची आयनन ऊर्जा वाढत जाते। मग आता आपण या व्हिडिओचा सारांश बघूया। आपण या व्हिडिओमध्ये आयनन ऊर्जा म्हणजे काय ते पाहिले। आयनन ऊर्जा म्हणजे मूलद्रव्याच्या अणूतील बाह्यतम इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा। त्यानंतर आपण आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या आयनन ऊर्जाबद्दल आवर्ती कल समजून घेतले। यामध्ये आपण पाहिले की आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आयनन ऊर्जा वाढत जाते, तसेच आवर्त सारणीच्या खालून वर जाताना आयनन ऊर्जा वाढत जाते। म्हणजेच या ठिकाणी एक सामान्य कल आपल्याला दिसतो, तो म्हणजे आवर्त सारणीतील या तळाच्या डाव्या कोपऱ्यापासून या भागातील वरच्या उजव्या कोपऱ्याकडे जाताना आयनन ऊर्जा ही वाढत जाते। मग बघा, इथे खाली डावीकडे असणाऱ्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन सहज काढता येतात, तर वरच्या बाजूने उजवीकडची ही मूलद्रव्ये अतिशय स्थिर असतात, त्यांचे इलेक्ट्रॉन काढणे खूपच कठीण असते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकेच। धन्यवाद।